आई बघितलं कसं फंक्शन आपलं एकदम मस्त चाललंय सरांच्या रिसेप्शनचं. तर आम्ही जरा आता आलोय रूमवर परत एकदा जरा आपल्या प्रेझेंट घेऊन जायचं सरांचं आणि त्यासाठी आम्ही आलोय. आणि आपण आता जाऊ तेव्हा आपल्या सर लोकांना भेटूया. आपले सर वगैरे पण सगळे आलेत तयारी वगैरे करून. तर मी जरा गडबडीत तयारी आमची लेट झाली तर तेवढ्यात त्यांची पण एंट्री झाली सरांची, म्हणून मी गडबडीत पळत पळत गेलो आणि सगळा त्यांचा शूट घेत बसलो. आता आपण जाऊया आणि सर वगैरे आपले आलेत त्यांना भेटूया. Ladies and gentlemen, put your hands together and welcome Sandeep, Shilpa on the floor. तर आपले सरच आपल्या सोबत सरांना भेटवतं बोललेलं. अजित सर आपले आणि आपले दिलीप सर. आम्ही सकाळपासून एकत्रच होतो पण थोडं जरा आम्ही म्हणजे जेवलो वगैरे नाही, थोडं आमचं एन्जॉयमेंट चालू होतं तर त्याच्यामुळे आम्ही जरा आता भेटले. आता फंक्शन एन्जॉय करून नंतर परत त्यांना भेटवतो. आपले मंगेश सर आपल्या सोबत आहेत. आमचे तिन्ही पण सर आपले आलेत आणि आम्ही फुल एन्जॉय केलं सकाळपासूनच. आता आम्ही जरा एन्जॉय करतो त्याच्यानंतर आपण भेटू. Coming all together. Thank you so much.
आतंक करून टाकला पोरांनी. स्टेजवर पण आतंक, स्टेजवर पण आतंक. अरे भाव आहे तो, जे सरांना सांगतो. चल आता नाचा.
थँक्यू. थोडा ग्रेव्ही एक साइड थँक्यू. बसूया ना जेवायला साऊथचं जेवण टेस्ट करतो पहिल्यांदा आम्ही. जेवणात बीज आहेत सगळे. भाई मस्त कार्यक्रम एकदम टायमामध्ये संपलाय आणि आम्ही जेवता डीजे वगैरे सगळा बंद केला. आपल्या इथं वोटिंग आहे, उद्या का परवा वोटिंग आहे. तर आता आम्ही 3 जण बसलोय, बाकी सगळे गेलेत आराम करायला, नाचून दमले. भाई बघितलं तुम्ही स्टेजवर गेल्यापासून जो आतंक चालू आहे त्यांचा, ते नुसतं नाचत होते. आम्ही नाचलो वगैरे नाही मस्तपैकी सगळे आणि जेवलो वगैरे आणि टायमात एकदम कार्यक्रम संपलाय. आता आपल्या सरांचा वगैरे फोटोशूट चालू आहे. आम्ही जरा वेळ बसतो, त्यांना आवाज वगैरे देतो, मग आपण रूमवर जाऊन फ्रेश वगैरे होऊ आणि मग आपल्याला निघायची तयारी करू. आजची ट्रेन आहे, आपल्याला लगेच रात्री निघायचं. आमचा 1 दिवसाचाच दौरा होता इकडचा. मेन आपल्या सरांची रिसेप्शन हे त्याचं रिझन होतं. तर बघू, आता रूमवर जाऊ, फ्रेश वगैरे हो आणि मग निघतानाच मे बी भेटू, नाही तर मध्ये भेटलो तर बघू. भाव्या बघा एकदम छावा, ब्लॅक अँड ब्लॅक, मेन इन ब्लॅक. बाय. हेच आमचे सोबती आहेत भाई, हेच आमचे सोबती आहेत. आणि हाच आमचा यूट्यूबर. त्याला मोठं करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. A few moments later. चला निघायचा टाइम झालाय आणि आम्ही आता निघतोय आणि स्वतः सर येतात आपल्याला स्टेशनला ड्रॉप करण्यासाठी. आणि आता येतील सर खाली 5 मिनिटात आणि आपण जाऊ. आता नाही उसको बोल दिए देना नहीं देना तिकडे गेल ना त्याचा फोटो दाखवला तो. अरे अर्धा 1 तास नाही लागत. 15 मिनिट बॉडी. थँक्यू भाई. कुंदापूर स्टेशनला आम्ही थांबलोय आता आणि सर वगैरे आलेले स्वतः सोडायला. सरांचे भाव बिव आलेले. कुंदापूरमध्ये थांबलोय. याला का बोलता येत नाही का, मी बोलतो कुंदापूरमध्ये थांबलोय. अर्धा तास झाली, अजून ट्रेन आली नाही. मला खूप झोप येते आणि जो ट्रेनमध्ये माझ्या सीटवर बसला असेल त्याला मी फेकून देईन ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भावाची प्रार्थना ऐकली असेल. आणि आम्ही आता सगळे वाट बघतोय ट्रेनची. येईल 10 मिनिटात ट्रेन आपली. 346 तिरुवनंतपुरम लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेस उचित समय में प्लेटफॉर्म क्रमांक 1 पर आ रही है. मे आई हैव योर. आणि आमची गाडी काय कितना टाइम टू टाइम आ रहा है. आली भाई, आली फायनली. 73.
आगे भरेगा ना. निलेश भाई का विजय असो. विजय असो. ए रुचि चल. डाले ना उस पे डाले. ट्रेन पकडले आम्ही आणि आमचे सीट पण भेटलेत आम्हाला. आणि आता आम्ही घेतो झोपून. आता काय ट्रॅव्हलिंगमध्ये काही जास्त दाखवण्यासारखं नाही, कारण मी येता टाईम अजिबात झोपलो नव्हतं. पण आता आपण झोपूया. डायरेक्ट जेव्हा जाग येईल तेव्हाच गुड नाईट. गुड मॉर्निंग पब्लिक. तर मॉर्निंग झाली आमची. तर काल 1:30 वाजता झोपलेलं डायरेक्ट नॉनस्टॉप. आता 9:30 वाजलेत आणि उठलं आम्ही आता सगळे. आता कुठलं आलं स्टेशन? कुडाळ गेलं ना. कणकवली गेलं. कणकवली यायला कणकवली. म्हणजे आम्हाला अजून लय पुरत आहे. 4 वाजता आपल्याला उतरायचं. 4 वाजता. आम्ही चकली नाश्ता इकडचा जाम फुरसत आहे. मध्ये परत एकदा झपके काढू आणि कुठं नाश्ता बिस्ता करायला उतरू आम्ही. भाई आपले 7 वाजता उठून गोवा बिवा सगळं बघून म्हणजे भाषा आहे भाई आपला. भाषा आहे. कुठलं स्टेशन आहे? वरसर. निवसर. ट्रेन थांबली. वो भी तक खास नहीं है. चिपळूण. आपल्या जयेश दादाचं गाव आलंय. जयेश दादा उतरताय का? आमचं गाव आलंय. तिथे तुम्ही लफडा केला तर तुम्हाला मार खावं लागेल. त्यामुळे काका आहे. सगळे काकाचे ओळखीचे भाव. मनोज भाई चलो संभल के जाओ. चलो
अक्षयच्या लग्नाला जाऊ आता. हे उतरायचंय, उतरायचंय. तू बोल. चल बाय. यो यो बाय. पाठवतो. भाई ठाण्याला आम्ही आता थांबली ट्रेन आणि आपले सगळे लोक गेले. आपला ऋषी आणि मीच आहे आणि आम्ही आता लास्टला उतरणार आहे लोकमान्य टिळक टर्मिनसला, जिथे आपण येताना चढलेलो ट्रेनमध्ये, तिथं आपल्याला उतरायचं आहे. तर आलो शेवटी मुंबईमध्ये मस्त मजा करत. तर आता घरी जाऊन भेटूया. घाटकोपरला थांबली ट्रेन, सिग्नल लागला आहे. आपल्याला इथून चान्स नाही उतरायला, इथं मागं सगळे कट्टा आहे म्हणून, नाही तर इथंच उतरलो असतो. ते चान्सच नाही. आपल्याला सिग्नल सुटायची वेट करावं लागेल. 10 मिनटं वाटतात सिग्नल असणार आहे. तर आपल्या इथून आता पुढे लवकरच लोकमान्य टिळक टर्मिनस येईल 5 मिनटात. सिग्नलसाठी थांबलो. बघा सिग्नल सुटायची वाट बघावं. आम्ही उतरलो ट्रेनमधनं घाटकोपरला. कुठून उतरलो बाई? काकाला सांग. इथून आम्ही डायरेक्ट उडी टाकून इथून गॅपमधनं चढलो आणि उतरलो. उतरलो बाई. लय वेळ झाला. ते काका पण रस्ता शोधत होते, तिकडं बसलेत. पण आम्ही लोकांनी काढला रस्ता. लय वेळ झाला थांबलोय, तर बोललो एवढा वेळ अजून नाही वेट करू शकत. आपण उतरलो आपल्या स्टेशन. तर आम्ही आत्ता आपल्या घाटकोपरचा फेमस भाऊ वडापाव आहे. आपल्या भावाला भाऊ वडापाव खायचा आहे. तर आम्ही भाऊ वडापाव खाण्यासाठी आता चाललो आहे. ते खाऊ, मग ऋषी जाईल त्याच्या घरी, मी माझ्या घरी. वडापाव वगैरे खाल्ला मस्तपैकी आणि ऋषी आपला ट्रेन पकडून फास्ट लोकल गेला कुर्ल्याला उतरायला. आणि मी आता चाललोय घरी. आता आपण घरी जाऊ मस्तपैकी आणि मग आपला ब्लॉग संपूया. काय बाहेर गेलेलो मी कर्नाटकला. यो परवा रात्री. होय भाई घरी आलोय फायनली. भाईने केस कापलेत. फायनली केस कापलेत भावाने. म्हणजे त्याच्या 2 महिन्यापासून सगळे मागा लागले, भाई केस काप केस काप. तर भाईने फायनली काल मुहूर्त भेटला भावाला आणि आम्ही आलोय फायनली घरी. आणि 1 नंबर म्हणजे 1 नंबर मजा केली. 1 नंबर. हा आर्यन गेल्यावर. आणि फुल म्हणजे बोलतात ना धमाल केली एकदम कडकमध्ये आम्ही लोकांनी. म्हणजे 1 दिवसासाठी आम्ही गेलेलो फक्त. म्हणजे आम्ही जी सॅटर्डे सॅटर्डे मॉर्निंगला आम्ही ट्रेन पकडली, त्या आम्ही सॅटर्डेला रात्री अरे कहना क्या चाहते हो. हा संडेला पहाटे आम्ही 5 वाजता पोहोचलो. म्हणजे जवळजवळ 15 तासाच्या आम्ही ट्रेननी ट्रॅव्हल केला. तिथं सरांची इथं उतरला वगैरे गेलो. संडेला सरांचं रिसेप्शन होतं. मस्त मजा वगैरे केल्या आम्ही लोकांनी. तुम्ही तर बघितलीच किती एन्जॉयमेंट चालू होतं आमचं. स्पॉट बीट पण तिथं जवळ एकच होता तो, त्यामुळे आम्हाला काय आणि टाईम पण कमी होता. तर बघू कधीतरी एकदा मुहूर्त काढून सरांची इथं आपल्याला जावं लागेल. एक असं सगळ्यांच्या सुट्ट्या बिट्ट्या आपल्याला बघून अशा फिरण्यासाठी आपण जाऊ कधीतरी सरांच्या गावी. आणि आम्ही मस्त आता एक फक्त निमित्त होतं सरांचं आपल्या रिसेप्शन, त्यामुळे आम्हाला तिकडे जायला भेटलं.
आणि एक नंबर फंक्शन झाला सरांचा रिसेप्शनचा पण. म्हणजे त्यांनी ते तुम्ही बघितलं किती हॅपी होते आणि आम्हाला लोकांना पण खूप बरं वाटलं ते. म्हणजे असं ते माहोल बघून वगैरे आम्ही पण जाम एन्जॉय केला, नाचलो बिचलो दणकावून एकदा आणि सगळं व्यवस्थित झालं. टायमात झालं, मेन ती गोष्ट आहे. टायमात सगळं आवरलं आमचं. टायमिंग आमचा कुठंच चुकला नाही. टाईम निघाल्यापासून येईपर्यंत पूर्ण टायमिंगच्या मॅनेजमेंटनुसार झालं. तर बस हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या व्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब ज्यांनी केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. कारण असंच आपण इथं तिथं फिरत असतो, त्याचे व्लॉग येतच असतात. घरी काय स्पेशल असेल तर त्याचे पण व्लॉग येत असतात. तर बस असेच तुम्ही आपला चॅनल एन्जॉय करत राहा, आपले व्लॉग एन्जॉय करत राहा. आणि हा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आता म्हणजे थोडा लेंदी होता तेव्हा मी पार्टच पोस्ट करतो, त्यामुळे ह्याचा पण मी पार्टच पोस्ट केले. कारण की कंटिन्युअस 1-1 तासाचे व्लॉग आपल्याला म्हणजे बरेच जण मला बोलतात आणि ॲक्च्युली फॅक्ट आहे तो, कामाच्या गडबडीत कोणाला एवढं बघायला भेटत नाही मोठे व्लॉग्स. त्यामुळे मी पार्टच्या हिशोबाने टाकत जाईल. मॅक्स टू मॅक्स आपला अर्धा तासापर्यंत जाईल व्लॉग. आणि जर त्यापेक्षा एक्सटेंड होत असेल तर मी पार्ट वाईज शेअर करेन त्याला. जसा आत्ता किंवा अगोदरचे 14 एप्रिलचे व्लॉग वगैरे नाही जसे आपण केले तसे. बस एवढं बोलतो. आता मी जातो, फ्रेश होतो, थोडा आराम करतो आणि मग आपल्याला परत उद्या जॉईन करायचं ऑफिसला. आणि सरांचे अजून बरेच सुट्ट्या आहेत तर सर आपले या मंथ एंडपर्यंत जॉईन करतील ऑफिसला. आणि बाई सर तुम्ही जर ब्लॉग बघितला आहे तर तुम्हाला मी सांगतो मॅनेजमेंट एक नंबर होतं. आणि जेवण वगैरे पहिल्यांदा साऊथ इंडियन डिश आम्ही टेस्ट केली, ती पण एक नंबर होती. जेवण रिसेप्शनला जे जेवण ठेवलेलं मस्त एकदम टेस्ट वगैरे होते आणि फुल मॅनेजमेंट मस्त. तर राहण्याची सोय वगैरे सगळी सरांनी केलेली आमची. तर एक नंबर, फुल मजा आली, फुल धमाल. 1 दिवसाचं म्हणजे पैसा वसूल मजा केली आम्ही 1 दिवसामध्ये. तर 2-3 दिवस जाऊ तेव्हा बाई फुल धमाल उडवू. तर आपण करू असा कधीतरी प्लॅन आणि जाऊ तिकडे. सर पण असतील आपल्यासोबत एन्जॉय करायला तिकडे. आणि आपली गँग तर तुम्ही बघितले भाई, एन्जॉयमेंट म्हणजे फुल पॅकेज आहे आमची गँग म्हणजे. तर असंच आपण फिरू, एन्जॉय करू असं बोलतो. आता मी फ्रेश होतो, भेटू पुन्हा कडकवाल्या ब्लॉगमध्ये. तोवर टाटा बाय बाय आणि गुड नाईट. आणि भेटू पुन्हा कडकवाल्या ब्लॉगमध्ये. तोवर जय भीम पब्लिक, जय महाराष्ट्र, जय भारत, गुड नाईट. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.